केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या ठिकाणी आहेत। त्यांनी मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावण्यासाठी पोहोचलेत। अण्णा, विश्वास वाटतो पुण्याबद्दल तुम्हाला ज्या पद्धतीने पुणेकरांनी प्रेम दिलं त्याच पद्धतीने महायुतीतील सगळ्या उमेदवारांना मिळेल? 100% मिळेल। शेवटी निवडणूक होऊनही 4 महिने पण नाही झालेले आणि मला विश्वास आहे की जो पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद माननीय मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीला पुण्यामध्ये दिला। आताही आमच्या पुण्यातल्या 8 विधानसभेपैकी 7 विधानसभेत आमचे विद्यमान आमदार आहेत महायुतीचे आणि त्यामुळे 8वी जागा आम्ही जिंकू। मला विश्वास आहे की पुण्यामध्ये खूप काम झालं। या शहरामध्ये प्रचंड वेगाने मेट्रोचं काम झालं, नद्यांचे प्रकल्प झाले, खूप मोठ्या प्रमाणात आज प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून मोदींच्या माध्यमातून केंद्र सरकारचं काम झालं। महापालिका म्हणून गेले 5 वर्ष आम्ही खूप अनेक प्रकल्प या पुण्यामध्ये नव्याने आले आणि 2.5 वर्ष महायुतीचं सरकार ज्यांनी खूप मला असं वाटतं की आमच्या लाडकी बहीण योजनेपासून या महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकासानं वेगानं विकसित होणारं राज्य म्हणून जे आपण काम करताना पाहिले, मला विश्वास आहे की जनता ही शेवटी विकासाला भविष्याला मत देते आणि म्हणून महायुतीच्या 8 जागा पुण्यातल्या नक्की निवडून येते। कोथरूडकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कोथरूडनी तुम्हाला एक मोठं मताधिक्य दिलेलं होतं, जवळपास 74,000चं। यावेळेस चंद्रकांत दादांना काय होईल? कोथरूडकर सुद्धा भरभरून महायुतीला मतदान करतील। 74,000चं मताधिक्य लोकसभेला मला होतं। मला विश्वास आहे की त्याच्याही पुढे आम्ही आता यावेळेस नक्की जाणार। मुरलीजी, तुमच्यावर पश्चिम महाराष्ट्राची एक मोठी जबाबदारी होती, त्या ठिकाणी काय परिस्थिती राहील असं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही बरेच ठिकाणी जाऊन प्रचार स्वतः केला। राज्यामध्ये महायुतीचं सरकार येण्यामध्ये निश्चितपणे पश्चिम महाराष्ट्राचा मोठा वाटा असेल। मी तुम्हाला अगदी विश्वासानं सांगतो, पूर्ण प्रवास मी केला, मला माहिती आहे, तिथल्या मी लोकांच्यात होतो। जो अनुभव मी घेतला की प्रचंडपणे मला प्रतिसाद आम्हाला महायुतीला आमच्या प्रत्येक उमेदवाराला मिळत होता। एकूणच 10 वर्ष मोदीजींनी महाराष्ट्रासाठी मोदी सरकारने केलेलं जे योगदान दिलेलं असेल ते असेल आणि राज्य सरकार म्हणून 2.5 वर्षाचं काम असेल। 14 ते 19 मध्ये मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं राज्य सरकार हा एकूण सगळा कामाचा आलेख बघता लोक विकासाला मत देतात, हा माझा विश्वास आहे। आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रात 58 पैकी अगदी चांगल्या प्रकारे आमचा स्ट्राईक रेट आला। 45च्या पुढे आम्ही जागा नक्की। दादा, अण्णा, बारामतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। बारामतीमध्ये काय होईल? पवार विरुद्ध पवार आहेत आता, अर्थात लढाई ही कुटुंबातली आहे। मला असं वाटतं कुटुंबापेक्षाही लोकप्रतिनिधी म्हणून कोणाला निवडून द्यायचं हा लोक विचार करतात। गेले 35-40 वर्षे सार्वजनिक जीवनामध्ये अजितदादांचं काम जे आहे लोकांनी पाहिलंय आणि म्हणून मला असं वाटतं की अजितदादांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये सुद्धा इतका विकास झाला, अनेक सरकारमध्ये त्यांनी कामं केली आणि मला 100% विश्वास आहे की शेवटी अजितदादांना बारामतीकर भरभरून प्रेम यावेळेला देणार। त्याचबरोबर अण्णा, जर आपण बघितलं तर प्रचार संपल्यानंतर ज्या पद्धतीने काही नेत्यांच्या गाड्यांवर हमले करण्यात आले किंवा पैसे वाटपाचा थेट तावडेंवर जे आरोप झाला, विनोद तावडेजींवर, नाही, तावडेजींच्या बाबतीत तर स्पष्ट मी सांगेल की आमचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, राष्ट्रीय नेते आहेत, ते एका विधानसभेत येऊन पैसे कशाला वाटायला येतील? उगीच आपलं ते जाताना त्यांचा दौरा होता, ते एका हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांना भेटायला आले आणि सगळं केलेलं आहे की दिसतं आम्ही निवडणूक हारणार आहे आणि म्हणून विरोधकांचा तो डाव आहे आणि हेच निष्पन्नही होईल। आता शेवटी त्याची चौकशी होईल, सगळं होईल आणि सगळ्याला आम्ही सामोरं जातोय ना, याचा अर्थ आम्हाला जर काही भीती असेल आम्ही हे केलं नसतं। मला 100% खात्री, याच्यात कुठेही काही नाही। हा केलेला सगळा निवडणूक 1 दिवसावर मतदान आहे म्हणून केलेला हा सगळा प्रकार आहे। मला वाटतं लोक याच्याकडे काही पाहत नाही। शेवटी हे राज्य कोणाच्या हातात द्यायचं, सुरक्षित कोणाच्या हातात राहील हाच विचार जनता करते आणि म्हणून महायुती 100% पुन्हा एकदा राज्यातली जनता त्यांच्यावरती विश्वास ठेवते। लोकांना काय आव्हान कराल जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी? बघा, आपण बाकी काही करताना छोट्या छोट्या गोष्टीचा सुद्धा विचार करताना, एखादी वस्तू घेताना किंवा व्यापार मार्केटमध्ये छोट्या गोष्टीचा सुद्धा विचार करताना घेताना 10 वेळा विचार करतो। हे तर आपल्या राज्याचं भविष्य ठरवणार आहे। त्यामुळे मतदान हा तुम्हाला आपल्या घटनेने दिलेला अधिकार आहे। नागरिकांना मी आवाहन करेन की आपला अधिकार या ठिकाणी निश्चितपणे बजावला पाहिजे। अण्णा, तुम्हाला दादांबद्दल प्रचंड विश्वास वाटतो जिंकतील? दादांनी जॅकेट पाठवले? दादांचं माझं एकच ताग्यातलं कापड आहे। क्या बात आहे। जर आपण बघितलं तर मुरली मोहोळ जे राज्यमंत्री आहेत, केंद्रीय राज्यमंत्री, ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर निघालेत आणि पूर्ण विश्वास या ठिकाणी दर्शवत आहेत की महायुती या ठिकाणी पुन्हा एकदा सरकार बनवेल आणि महायुतीचाच मुख्यमंत्री या ठिकाणी असेल। कॅमेरामॅन अनिलसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।